ह्यांचं नाव यशवंत वामनचुरी, राहणार तारापूर दैसर, तालुका पालघर, जिल्हा पालघर. ह्यांना दात दुखत होतं. 2-4 वेळा दातांच्या डॉक्टरकडे गेलं, पण ते पुन्हा व्हायचं. त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे दाताचं नाही, दातामुळे होत नाही, त्यांना कॅन्सर सारखं काहीतरी झाल्यासारखं वाटते, तुम्ही टाटाला जा किंवा कुठेतरी कॅन्सरच्या डॉक्टरकडे जा. मग आम्हाला सुरत मला फ्रीमध्ये मिळते, सरकारीमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला ट्रीटमेंट यायची होते असं समजलं. पण तिकडे गेल्यावर सांगितलं की ही ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन इकडे होत नाही, तुम्ही अहमदाबादला जा. तिकडे गेलो आम्ही. त्यांनी सांगितलं की ही टेस्ट करावी लागेल. मग ती टेस्ट केली. थोड्या दिवसांनी रिपोर्ट आला की हे पॉझिटिव्ह आहे असं. मग आता काय करायचं, घरापासून अहमदाबाद खूप लांब आहे, घरात दुसरं कोणीच नाही, त्यामुळे मग कसं काय करायचं. चौकशी करत करत समजलं की वापीमध्ये आयुष्यमान भारत या कार्डमध्ये फ्री ऑपरेशन होते, फ्री ट्रीटमेंट होते असं समजलं. मग आम्ही एकदा बोईसरला गेलो. अक्षय सर बोईसरला येतात असं समजलं. मग तिकडे आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं तुम्ही वापीला या, आपण तिकडे ऑपरेशन करू. एकदा इकडे आलो, तपासून गेलो. त्यांनी सांगितलं की हो, त्यांना ते रिपोर्ट दाखवलं, तिकडे अहमदाबादचा रिपोर्ट दाखवला की हे पॉझिटिव्ह आहे आणि ऑपरेशन करणं गरजेचं आहे. मग त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली. इकडे आल्यावर तपासणी केली आणि सांगितलं हो आयुष्यमान कार्ड मध्ये आपण करूया. त्याप्रमाणे त्यांनी अपॉइंटमेंट दिली. त्याप्रमाणे आम्ही आलो इकडे. ऑपरेशन झालं, चांगलं सक्सेस झालं. 8 दिवस राहिलो. पुन्हा त्यांनी 1 महिन्यानंतर व्हिजिटला बोलवलं इकडे तपासणीसाठी. दुसरा शनिवार होता, म्हणजे त्या दिवशी इकडे मीटिंग असते. त्या मीटिंग मध्ये ठरवलं की ह्यांना रेडिएशन द्यावं लागेल, तुम्हाला रोज यावं लागेल. मग रोज येणे काही शक्य नाही, कारण त्यांना पाय दुखतात, चालणे, स्टेशनवर येणे आणि जाणे शक्य नव्हतं. तुम्हाला जर नाही येता जाता येत असेल तर तुम्हाला इकडे फ्री मध्ये राहायची सोय आहे. त्याप्रमाणे मग आम्ही इथे राहायला लागलो आणि रेडिएशन रोज 5 दिवस देतात, पुन्हा थांबवून पुन्हा दर आठवड्याला 5 दिवस देऊन असे आता आमचे 3 दिवस राहिले आहेत. आणि इकडची सेवा म्हणजे शिपायापासून ते डॉक्टरांपर्यंत चांगली सेवा आहे. राहण्याची वगैरे चांगली सोय आहे, रिस्पॉन्सिबल आहे सगळं. आणि आता आम्ही पूर्ण ट्रीटमेंट होऊन 2 दिवसांनी जाणार आहेत घरी. गावात पण मी सांगितलं की खूप प्रकारचे पेशंट येतात आणि ते बरे होऊन जातात. आम्ही खेडेगावात राहतो, खेडेगावातले लोक आपण घाबरतो. ह्या आजारासाठी घाबरून न जाता लगेच काही झाल्यावर डॉक्टरांकडे जाणे, सल्ला घेणे व त्याप्रमाणे ह्याच्यावर उपचार घ्यायचा. आता म्हणजे फ्री मध्ये सुद्धा आयुष्यमान भारत मध्ये त्या कार्डावर पण ह्याची ट्रीटमेंट मिळते. तरी घाबरून न जाता लगेच कुठलीही गाठ वगैरे असली तर ती तपासून घेणे डॉक्टर कडून आणि त्याच्यावर उपचार घेणे